छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल झालेल्या स्मारकाचं उद्घाटन याची चर्चा फक्त आपल्या श्रीरामपुरात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रभरात चालू आहे. कारण या दिवसाची वाट श्रीरामपूरची पब्लिक गेल्या 40 वर्षापासून पाहत होती. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग आशिष. आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये आपण सांगितलं होतं 2 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन आहे. आज आपण तिकडे जायला निघालो होतो. कारण हे उद्घाटन असं साधं सुद्धा नाही तर एकदम कडक नियोजन मध्ये पार पाडणार आहे. मग त्याची सुरुवात आपल्याला जातानाच रस्त्यात दिसायला लागली होती. आपण मग इकडे पोहोचल्यानंतर आपल्याला वाटलं होतं तेच इकडे झालं. सर्व शिवभक्त इथं मोठ्या संख्येने उपस्थित झालते आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे डायरेक्ट टॉपच्या लेवलचा होता. आता तुम्ही म्हणत असं नाही इकडलं तिकडलंच आम्हाला दाखवतोय, महाराजांचं स्मारक काय अजून दाखवलं नाही आणि उद्घाटन एवढं मोठं म्हटल्यावर महाराजांचं स्मारक काय आपल्याला असं थोडी दिसणार आहे. महाराजांचं स्मारक दिसायच्या टायमाला एकदम टॉपच्या लेवलचा विषय होणार आहे. एवढ्यात मग आपले कट्टर शिवभक्त सागर भैया बेग पण आलते आणि सागर भैयांच्या इथं एंट्रीचा विषय एकदम हार्ड होता. आणि जेव्हा पडदा खाली पडत रामपूरच्या पब्लिकचा आनंदच एक अलग लेवलचा असन. कारण या महाराजांच्या स्मारकासाठी शिवप्रहार प्रमुखांनी त्यांच्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून श्रीरामपुरात शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पत्र लिहिले होते व कित्येक आंदोलन केले व कुठं जाऊन आज रामपुरात महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन होतंय. आणि आता टाइम पण आला यो पडदा खाली घ्यायचा. मग आपल्याला एकदम क्वालिटी मध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं आणि आता तुम्ही फटाकड्यांचा काही थोडा क्वालिटी व्ह्यू पहा. तर मी तर महाराजांचे दर्शन केले पण तुम्ही नाही केलं तेवढं घ्या करून. आपला हा ब्लॉग तुम्ही कुठून पाहताय तेवढं कमेंट बॉक्स मध्ये पण सांगा आणि आपल्या आयडीला फॉलो नाही केलं तेवढं पण घ्या करून.